नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपर अंतर्गत मराठवाड्यातील कृषी या विषयाला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे आणि मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जे विविध पिके आहेत या पिकांचा जिल्हानिहाय अभ्यास या अंतर्गत आपल्याला करायचा आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण मराठवाड्यातील जिल्हानिहाय ज्वार या पिकाचा 2006 मधील लागवडीखालील जे क्षेत्र आहे या क्षेत्राचा आपण अभ्यास केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2006 मध्ये ज्वारी या पिकाच्या लागवडीखाली किती क्षेत्र होतं याचा आपण या कॅटेगरीजनुसार त्याचे आपण कॅटेगरीज तयार केल्या आणि त्याच्या आधारावरती आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण 2023 मध्ये या ज्वार पिकाखालील क्षेत्र जिल्हानिहाय ज्वारी पिकाखालील क्षेत्राचा आपण अभ्यास आज करणार आहोत. यामध्ये आपल्याला हा जो डेटा आहे हा आपण डेटा महाराष्ट्राचं जे या ठिकाणी महाराष्ट्र संक्षिप्त सांख्यिकी 2023 या आधारावरती अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय या डेटाच्या आधारावर अर्थ व सांख्यिकीय संचालनालय महाराष्ट्र शासन 2023 याच्या आधारावरती हा डेटा आपण उपलब्ध केलेला आहे घेतलेला आहे आणि या आधारावरती आज आपण बघणार आहोत की मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा जर आपण अभ्यास केला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ज्वारी या पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र आहे याची आपण माहिती बघणार आहोत. आणि ही माहिती बघताना आपण या 4 कॅटेगरीजमध्ये त्याला विभाजित केलेलं आहे. तर आपण बघूया. आपण या ठिकाणी हा QGIS मध्ये मॅप तयार केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला हा मॅप 2006च्या आधारावरती या प्रकारे हा लागवडीखाली क्षेत्र होतं जिल्हानिहाय. आज आपण 2023 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो आपल्याला 2023 मध्ये या ठिकाणी सर्वात कमी म्हणजे 500 पेक्षा कमी लागवडीखाली क्षेत्र 500 1000 म्हणजे हे जे क्षेत्र आहे या ठिकाणी हजारामध्ये आहे. आपण या ठिकाणी 500 म्हणत आहोत, परंतु क्षेत्र जे आहे हजारामध्ये आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या प्रकारे आपल्याला लातूर, हिंगोली आणि औरंगाबाद यामध्ये आपण बघू शकतो. लातूर, हिंगोली आणि हे छत्रपती संभाजीनगर असे 3 जे आहे हे 3 अत्यंत म्हणजे कमी लागवडीखाली क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरी कॅटेगरी जे आहे यामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी आपला नांदेड जे आहे हा नांदेड हा मध्यम ज्वारी पिकाखाली लागवडीखाली क्षेत्र असलेला जिल्हा दिसून येतो. नांदेडमध्ये जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येते नांदेडमध्ये 500 ते 750च्या दरम्यान म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता 560 याप्रमाणे लागवडीखाली क्षेत्र आहे. त्यामुळं आपण याला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मध्यम हे कमी मध्यम आणि दुसरं जे आहे तिसरा कॅटेगरी जे आहे 750 ते 1000. तर 750 ते 1000च्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी जालना आणि परभणी या 2 जिल्ह्याचा या ठिकाणी समाविष्ट झालेला आपल्याला दिसून येतो. जालना आणि परभणीमध्ये आपण बघू शकता जालन्यामध्ये 770 एवढं ज्वारी या पिकाखाली लागवडीखाली क्षेत्र आहे 2023 मध्ये. आणि त्यानंतर आपण बघू शकता उस्मानाबाद, परभणीमध्ये सुद्धा
1000च्या आतमध्ये 897 हजार हेक्टर एवढं या ठिकाणी एरिया हा ज्वारी या पिकाच्या लागवडीखाली असलेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वात अधिक जर आपण बघितलं तर सर्वात अधिक आपल्याला बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणी सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र असलेलं आपल्याला दिसते. यामध्ये जर बघितलं आपण तर बीड हा 1479 एवढं लागवडीखाली क्षेत्र हे या बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरं आहे धाराशिव. या ठिकाणी आपल्याला लागवडीखाली क्षेत्र जे आहे हे या ठिकाणी अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं 2023 नुसार. म्हणजे सर्वात जास्त जर बघितलं तर सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र हे बीड आणि उस्मानाबाद. मागच्या 2023 मध्ये सुद्धा बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणी अधिक होतं. यावेळेस सुद्धा 2023 मध्ये बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणी जास्त आहे. या ठिकाणी आपण बघू शकता त्याचप्रमाणे सर्वात कमी फक्त या ठिकाणी आपण बघू शकता मागच्या वेळेस फक्त हिंगोली या ठिकाणी होतं. तर या ठिकाणी 3 जिल्ह्यामध्ये आता सर्वात कमी जास्त म्हणजे या ठिकाणी लागवडीखाली क्षेत्र हे ज्वारीचं बदललेलं दिसते. यामध्ये हिंगोली सोबतच औरंगाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश झालेला दिसून येतो. सर्वात म्हणजे जास्त आणि सर्वाधिक या बीड आणि उस्मानाबाद, जास्त मध्ये जालना आणि परभणी आहे. मागच्या 2023ला जर बघितलं आपण 2006 मध्ये तर जास्त मध्ये परभणी हे कायम आहे आणि त्यानंतर नांदेड या ठिकाणी होतं. त्यानंतर मध्यम लागवडीखाली क्षेत्र या ठिकाणी नांदेडच आहे. परंतु 2006 मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी लातूर, जालना आणि औरंगाबाद या ठिकाणी होतं. आणि सर्वात कमी मध्ये हिंगोली होतं 2006ला. तर 2023 मध्ये बदल होऊन त्यामध्ये हिंगोली सोबत कंटिन्यू कायम आहे जिल्हा. त्यानंतर लातूर आणि औरंगाबाद म्हणजेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर या प्रकारे आपण 2006 आणि 2023 या 2006 मध्ये ज्वारी या पिकाखाली लागवडीखाली क्षेत्राचा आपण अभ्यास हा नकाशाद्वारे बघितला. 2023 मध्ये सुद्धा या प्रकारचा आपण नकाशामध्ये बघतोय की या ठिकाणी कशा प्रकारे लागवडीखाली क्षेत्रामध्ये ज्वारीच्या बदल झालेला आहे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी ज्वारी या पिकाच्या लागवडीखाली क्षेत्राचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजला असेल. पुढच्या लेक्चरला आपण पुढच्या ज्वारी संबंधीचे प्रोडक्शन आहे, उत्पादन 2006 मध्ये आणि 2023 मध्ये कशा प्रकारे झाला आहे, त्यामध्ये कशा प्रकारचा बदल झालेला आहे याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तरी आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.